क्रियापद म्हणतात कशाला हे शिकणं खूप जरुरी आहे. जर आपण क्रियापद म्हणजे काय हेच माहित नाहीये तर आपल्याला समोरच्या कोणत्या गोष्टी काय कळणार ना, बरोबर की नाही. तर आता बघा, क्रियापदाची मी सोपी डेफिनेशन तुम्हाला सांगतोय आणि एकदम सोप्या शब्दामध्ये लिहून देतोय. चला हेडिंग टाकून घ्या. चला क्रियापद टाका हेडिंग. ठीक आहे, चला डेफिनेशन घ्या. डेफिनेशन घ्या. ओके निलेश सर, मी चेक करून बघतो. ठीक आहे, चला अवघड शब्दाकडे जायचं नाहीये आपल्याला. ठीक आहे, चला व्याख्या घ्या. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला ओके नरसिंग सर, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आणि वाक्याच्या शेवटी येणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वैभव सर ऑल विषय, सगळे विषय. गौरव सर, तुम्हाला अवघडाकडे जायचंय का? मी खतरनाक डेफिनेशन सांगू शकतो. अवघड याच्यातून सांगू का? बट मला असं म्हणायचंय की अवघडाकडे का बरं जायचं आपण? जर सोपं सांगून जर आपलं होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे ना. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या व वाक्याच्या शेवटी येणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. झालं? सगळ्यांचं लिहून झालंय का? आता बघायचं क्रियापद ऍक्च्युअली कशाला म्हणतात, त्यानंतर क्रियापदाचे प्रकार कसे असतात. सगळं तुम्ही क्लास शेवटपर्यंत बघायचं आहे. तुम्हाला सगळं परफेक्ट होत आहे. आणि तुम्हाला मी एकच सांगतोय, स्टेप बाय स्टेप लॉकडाऊन कमी होत आहे, कोरोना संख्या कमी होतीये, ऑफलाईन क्लासेस सुरू होतील. ठीक आहे, मला काय संकेत द्यायचा आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे, मला काय संकेत द्यायचा आहे ते लक्षात ठेवा. समजून घ्या मी संकेत काय देतोय ते. खूप प्रॉब्लेम क्रिएट होतील, त्यासाठी म्हणतो काळजीपूर्वक शिका, क्लासला वेळेवर या. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना समजलं मी काय बोललो ते, काही विद्यार्थ्यांना समजलं नाहीये. ठीक आहे, चला बघा आता क्रियापद कशाला म्हणतात बघा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. ठीक आहे, चला एक नंबरचा शब्द. ठीक आहे, एक नंबरचा शब्द इथे घेऊया. करण पेरू. बघा, करण पेरू. मी जर तुम्हाला एवढंच सांगितलं करण पेरू, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? करण पेरू मी तुम्हाला एवढंच म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण झाला? करण पेरू मी एवढंच म्हटलं, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला? नाही झाला. मग करण पेरू खातो का, आणतो का, चिरतो का, देतो का, काय करतो, तुम्हाला काहीच कळलं नाही. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण झालेलाच नाहीये. करण पेरू काय करतो माहिती, पण मी जर असं म्हटलं करण पेरू खातो, बघा काय खातो, तर आता वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? करण पेरू खातो, आता वाक्याचा अर्थ पूर्ण झाला ना.
मग वाक्याचा अर्थपूर्ण कोणत्या शब्दाने केला? खातो या शब्दाने केला. तर मित्रांनो, खातो हा जो शब्द आहे तो आहे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण केला खातो शब्दाने आणि वाक्याच्या शेवटी आला म्हणून त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? क्रियापद असं म्हणतो. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, चला. मनीषा निबंध. मनीषा निबंध. बघा मी एवढंच लिहिलं, मनीषा निबंध. वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? मनीषा आणि निबंध वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का? नाही झाला. मग मनीषा निबंध लिहिते का निबंध देते का निबंध सांगते? काही कळलं का? काहीच कळलं नाही. पण मनीषा निबंध लिहिते, मी हा लिहिते जर शब्द यामध्ये टाकला ना तर काय झालं? वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आणि लिहिते हा शब्द काय आला? वाक्याच्या शेवटी आला. त्यामुळे त्याला आपण क्रियापद असं म्हणावं. काय म्हणावं? क्रियापद असं म्हणावं. क्लिअर आहे? सगळ्यांचं क्लिअर आहे? ओके, चला नंतर बघा समोरचं एक्झाम्पल मी ते घेतोय. धोंडू धार. बघा आता धोंडू आणि धार मी एवढंच लिहिलं. धोंडू धार. धार काढतो का धार पितो का धार देतो? काही कळलं का? काहीच नाही कळलं. मग धोंडू धार काढतो. बघा हा काढतो जो शब्द आहे ना तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय, म्हणजे याला तुम्ही क्रियापद असं म्हणू शकता आणि वाक्याच्या शेवटी येतोय. सांगा क्रियापद कशाला म्हणायचं? क्लिअर झालं का सगळ्यांचं? झालं का? ओके, चला आता बघा, आता याच्यावर प्रकार घेऊया. ठीक आहे, चला आता क्रियापदाचे प्रकार सुरू करू. मग क्रियापदाचे प्रकार सुरू करायचे. हा करू क्रियापदाचे प्रकार सुरू. चला हरकत नाहीये. हा चला हेडिंग टाका क्रियापदाचे प्रकार. क्रियापदाचे प्रकार टाकलं. बर ठीक, चला आता यामध्ये 1 नंबर टाका. तुम्हाला परफेक्टच होईल. 100% परफेक्ट होईल. काहीच काळजी करू नका. परफेक्ट होणार म्हणजे होणार. फक्त पेशन्स ठेवायला शिका, फक्त बस. ठीक आहे, मानवाचा जन्म आहे, पेशन्स ठेवायला शिका. सक्सेस 100% आहे. गडबड करसाल तर काही खरं नाहीये. चला 1 नंबर टाका. स्थितीदर्शक क्रियापद. स्थितीदर्शक क्रियापद. स्थितीदर्शक क्रियापद. चला झालं टाकून. स्थितीदर्शक क्रियापद टाकून झालं. हा डेफिनेशन घ्या. जे क्रियापद एखाद्या व्यक्तीची
परिस्थिती दाखवण्याचे काम करतात. जे क्रियापद एखाद्या व्यक्तीची परिस्थिती दाखवण्याचे काम करतात. त्या क्रियापदांना स्थितीदर्शक पटपट लिहायचं. अक्षर कसं चांगलं येतंय का वाईट खराब येतंय काही सांगायचं नाही. पटपट लिहायचं, कसं पण अक्षर होऊ द्या. फास्ट मध्ये लिहून घ्यायचं, नंतर फेर करायचं. जे क्रियापद एखाद्या घटकाची परिस्थिती दाखवण्याचे काम करतात. त्यांना स्थितीदर्शक क्रियापद असे म्हणतात. चला, आता झालं जर असेल आणि जर परफेक्टपणे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर वही बंद करून टाका. जर परफेक्ट शिकायचं असेल तर, आणि जर उगाच थित्रमित्र शिकायचं असेल तर वही ठेवा हातात. चला, आता सगळ्यात अगोदर तर ही गोष्ट समजून घ्या की हा स्थितीदर्शक म्हणजे काय. स्थिती म्हणजे शब्द काय तयार झाला. स्थिती हा जो स्थिती तुम्हाला शब्द दिसतोय ना, स्थिती हा शब्द तयार झाला तर कशामध्ये, कशापासून. ठीक आहे, हा स्थिती शब्द कशापासून तयार झाला तर हा तयार झाला परिस्थितीपासून. एवढं लक्षात ठेवा. काय, परिस्थितीपासून तयार झाला. लक्षात ठेवा, स्थिती शब्द कशापासून झाला तयार, परिस्थितीपासून तयार झाला. आणि स्थितीदर्शक म्हणजे काय, परिस्थितीदर्शक. कळतंय. स्थितीदर्शक क्रियापद म्हणजे काय, परिस्थितीदर्शक क्रियापद म्हणजे जे क्रियापद एखाद्या घटकाची परिस्थिती दाखवतात त्यांना स्थितीदर्शक क्रियापद असं म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं, स्थितीदर्शक क्रियापद असं म्हटलं जातं. क्लिअर आहे. एक्झाम्पल घेऊ आता. ठीक आहे. आता एक्झाम्पल घेतलं मी, घेत नाही नंतर घेतो. टाका, दोघातला फरक तुम्हाला कळला पाहिजे. चला, आणि 2 नंबरचं लिहा, स्थित्यंतर दर्शक क्रियापद. स्थित्यंतर, नाव बरोबर लिहा. स्थित्यंतर स्थित्यंतर दर्शक क्रियापद. चला, 2 नंबरची हेडिंग टाकून डेफिनेशन घ्या. चला, स्थित्यंतर दर्शक क्रियापद जे क्रियापद एखाद्या व्यक्तीची, अहो विजय सर कशाला गडबड करताय, व्याख्या तर लिहून देऊ द्या का डायरेक्ट एक्झाम्पल सुरू करू. तुमचं गणित का नाही पक्क झालं आतापर्यंत, मराठी काय पक्क नाही झालं, कारण तेच आहे ना, क्लास करायला याची गरज नव्हती तुम्हाला. मला डेफिनेशन तर सांगू द्या, नंतर सांगतोच मी उदाहरण. जे क्रियापद एखाद्या घटकाच्या परिस्थितीमध्ये, जे क्रियापद एखाद्या घटकाच्या परिस्थितीमध्ये जे क्रियापद एखाद्या घटकाच्या परिस्थितीमध्ये अंतर पडल्याचा अर्थबोध करून देत असेल. अंतर पडल्याचा अर्थबोध करून देत असेल. जे क्रियापद एखाद्या घटकाच्या परिस्थितीमध्ये अंतर पडल्याचा अर्थबोध करून देत असेल त्या क्रियापदाला स्थित्यंतर दर्शक क्रियापद असे म्हणतात.
झालं? ओके, चला आता बघा, हातामध्ये वही पेन असेल तर ठेवून द्या, तुम्हाला त्याशिवाय परफेक्ट समजणार नाही. हातामध्ये वही असेल पेन असेल तर प्लीज ठेवून द्या, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, बघा आता फर्स्ट एक्झाम्पल बघा, स्थितीदर्शक क्रियापद कशाला म्हणतात? ठीक आहे ना, स्थितीदर्शक म्हणजे परिस्थिती दर्शक. कसं? परिस्थिती दर्शक. चला, जसं एक नंबर राजू गरीब आहे. बघा काय सांगितलं? राजू गरीब आहे. बघा तो गरीब आहे म्हणजे त्याची स्थिती कशी आहे सांगा. राजू गरीब आहे म्हणजे स्थिती दर्शक म्हणजे काय? परिस्थिती दर्शक. आहे हे जे क्रियापद आहे ना, आहे बघा तो तर आहे, पण कसा आहे तो? गरीब आहे. गरीब म्हणजे त्याची आजची परिस्थिती दाखवली की नाही. स्थिती दर्शक म्हणजे त्याची जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती दाखवणारं क्रियापद म्हणजे स्थिती दर्शक क्रियापद. बरोबर आहे. आणि स्थित्यंतर दर्शक क्रियापद म्हणजे काय? त्याची परिस्थिती बदलणे, स्थितीमध्ये अंतर पडणे. जसं राजू श्रीमंत झाला. बघा राजू श्रीमंत झाला. एक्झाम्पल बघा, राजू श्रीमंत झाला. परिस्थितीमध्ये अंतर पडला की नाही सांगा. त्याच्या परिस्थितीमध्ये स्थित्यंतर, स्थिती अधिक अंतर म्हणजे स्थितीमध्ये अंतर पडला, स्थिती बदलली. राजू श्रीमंत झाला. हा जो झाला क्रियापद आहे ना, झाला, तर तो त्याचं काय दाखवतोय? त्याच्या परिस्थितीमध्ये अंतर पडल्याचा अर्थबोध करून देतोय. तर त्याला आपण म्हणूया स्थित्यंतर दर्शक क्रियापद. क्लिअर का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? बर, चला नंतरच एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, नंतरच एक्झाम्पल घ्या. पवन विद्यार्थी आहे. बघा लिहू नका, फक्त समजून घ्या अगोदर, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही बरं परफेक्ट. पवन विद्यार्थी आहे, तुम्हाला मी एकच सांगतोय, अगोदर समजून घ्या नंतर लिहा, तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर. आता बघा, पवन विद्यार्थी आहे, तर ही आजची पवनची कंडिशन आहे, आजची परिस्थिती आहे त्याची. पवन विद्यार्थी आहे ही त्याची आजची परिस्थिती आहे, याला म्हणायचं आपण स्थिती दर्शक. पण मित्रांनो, त्या पवनलाच मी काय म्हणू शकतो? पवन डॉक्टर झाला. बघा पवन डॉक्टर झाला म्हणजे बघा, आता तो डॉक्टर झाला म्हणजे त्याच्या स्थितीमध्ये अंतर पडलं की नाही, त्याची परिस्थिती बदलली की नाही, त्याला म्हणतात स्थिती दर्शक. म्हणजे बघा, हे झाला म्हटलं ना, झाला शब्द जर आला ना तर त्याला स्थित्यंतरच राहते, ते स्थिती दर्शक राहत नाही, स्थितीमध्ये बदल पडल्याचाच अर्थबोध करून देतो. नंतर सुनीता गृहिणी आहे. सुनीता गृहिणी आहे. बघा गृहिणी आहे, तर सुनीताची आजची स्थिती दाखवली आहे. काय दाखवली आहे? सुनीताची आजची स्थिती दाखवली आहे की सुनीता काय आहे? गृहिणी आहे. पण मित्रांनो, मी जर असं म्हटलं सुनीता PSI झाली, काय? सुनीता PSI झाली. बघा मग त्याच्या स्थितीमध्ये अंतर पडलं की नाही, त्याची परिस्थिती बदलली की नाही, बदलली ना. मग हे झाली जर शब्द याच्यामध्ये आला ना, तर त्याला म्हणायचं स्थित्यंतर दर्शक क्रियापद. बरोबर आहे? कळतंय इथपर्यंत सगळ्याला? बरोबर आहे, कळतंय ना? हा, सचिन कामगार आहे. सचिन कामगार आहे. बघा सचिन कामगार आहे, हे एक्झाम्पल आहे. सचिन कामगार आहे, तर ती आजची स्थिती दाखवते की सचिन कामगार आहे. बरोबर की नाही? सचिन कामगार आहे, आजची कंडिशन दाखवते सचिन कामगार आहे. आणि मी जर तुम्हाला सांगितलं सचिन ठेकेदार झाला, मग सचिन ठेकेदार झाला, मग कसं? सचिन ठेकेदार झाला, सचिन ठेकेदार झाला, सचिन ठेकेदार झाला.
बघा इथपर्यंत सगळ्यांना कळलं. किस्मत बदलती नाही का, किस्मत बदलती देखिया, काय गाणं ते, देसी देसी ना बोल्या कर, इस देसी की, हा मग तसं आहे ते, देसी देसी ना बोल्या कर, सचिन टिचकुले है ना. बघा किस्मत बदलती देखिया है ना. त्याच्यासाठी कोणाची परिस्थिती कधी बदलल नॉट शुअर. बघा एकदा थोडस रिव्हिजन करून देतो. स्थिती दर्शक म्हणजे काय होतं, स्थिती म्हणजे परिस्थिती, स्थिती म्हणजे काय, परिस्थिती. दर्शक म्हणजे काय, दाखवणारा. ठीक आहे. बघा मग स्थिती दर्शक क्रियापद म्हणजे काय, परिस्थिती दाखवणारे क्रियापद. जसं राजू गरीब आहे, त्याची परिस्थिती दाखवली, त्यामुळे तो स्थिती दर्शक आहे, राजू गरीब असल्याचा. आणि स्थित्यंतर दर्शक म्हणजे काय, स्थित्यंतर दर्शक क्रियापद म्हणजे काय, स्थितीमध्ये अंतर पडणे, स्थितीमध्ये अंतर. बघा राजू श्रीमंत झाला, त्याची स्थिती बदलली, म्हणजे स्थित्यंतर दर्शक झालं ते. नंतर पवन विद्यार्थी आहे, पवन विद्यार्थी आहे, आजची कंडिशन आहे पवनची की पवन विद्यार्थी आहे, पण पवन डॉक्टर झाला, खोऱ्याने पैसा ओढतो आता. ठीक आहे. परिस्थिती बदलली की नाही सांगा. हा सुनीता गृहिणी आहे, तिची परिस्थिती आजची की ती फक्त गृहिणी आहे, पण सुनीता PSI झाली, तिची परिस्थितीच बदलली. नंतर सचिन कामगार आहे, आजची कंडिशन आहे, स्थिती दर्शक फक्त परिस्थिती दाखवते, आणि सचिन ठेकेदार झाला, त्याची परिस्थिती बदलली, स्थितीमध्ये अंतर पडला. सांगा दोन्ही भाग तुम्हाला परफेक्ट समजले का. कोणाला काय डाऊट आहे काय मध्ये सांगा, कोणाला काय डाऊट आहे. ओके कोणाला काय डाऊट नसायलाच पाहिजे राव. चला आता त्याच्यानंतरचा भाग जबरदस्त. ठीक आहे. हा आता जबरदस्त त्याच्यानंतर टाका. चला 3 नंबरचा क्रियापद सकर्मक क्रियापद. सोप्यातली सोपी डेफिनेशन सांगतो, काहीच काळजी करायची नाही रे. चला सकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद सोपी डेफिनेशन सांगतो, आयुष्यात कधी विसरणार नाही याची गॅरंटी मी घेतो. चला सकर्मक क्रियापद. चला झालं, टाकली हेडिंग सकर्मक क्रियापद. चला आता फक्त समजून घ्या. ठीक आहे. डेफिनेशन नंतर देतो मी लिहायला, फक्त आता समजा अगोदर. ठीक आहे. बघा आता याचा अर्थ काय होतो, सकर्मक. बघा सकर्मक, सकर्मक म्हणजे काय, स म्हणजे सोबत, कर्म म्हणजे काम. म्हणजे मित्रांनो ज्या क्रियापदामधून काहीतरी काम केल्याचा अर्थबोध होतो त्या क्रियापदाला कर्मक क्रियापद म्हणायचं. ठीक आहे. डेफिनेशन प्लीज, डेफिनेशन घ्या. ज्या क्रियापदामधून, ज्या क्रियापदामधून, ज्या क्रियापदामधून काम केल्याचा अर्थबोध होतो, ज्या क्रियापदामधून काम केल्याचा अर्थबोध होतो, ज्या क्रियापदामधून काम केल्याचा अर्थबोध होतो, ज्या क्रियापदामधून, गृहिणी म्हणजे आता विजय सर तुम्हाला काय सांगू आता, गृहिणी म्हणजे काय आता सांगा बा तुम्ही लोक रे बाबा, गृहिणी कशाला म्हणतात, गृहिणी म्हणजे कशाला सांगा बा तुम्ही. हाऊस वाईफ आता काय सांगू. हा हाऊस वाईफ म्हणजे कसं ना सर, ज्या मुलीचं लग्न होतंय, ज्या म्हणजे घर सांभाळून, फक्त घर सांभाळणारी महिला म्हणजे गृहिणी.
ठीक आहे. लग्न होऊन फक्त घर सांभाळणारी महिला म्हणजे हाऊसवाईफ, गृहिणी. बघा झालं. मग सकर्मक क्रियापदाची डेफिनेशन, ज्या क्रियापदामधून काम केल्याचा अर्थबोध होतो त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ठीक आहे. जसं 1 नंबरचं एक्झाम्पल घ्या. ठीक आहे. 1 नंबरचं उदाहरण घ्या. मंगेश, मंगेश लाकडे, मंगेश लाकडे फोडतो. बघा एक्झाम्पल, मंगेश लाकडे फोडतो. मला सांगा या वाक्यामध्ये मंग्या लाकड फोडायचं काम करायला की नाही? ए मंग्या सोड त्याला. अरे मराठीतले सांगितलं समजतं, इंग्लिश मध्ये सांगू? मंगेश लाकडे फोडण्याचं काम करतोय. मंगेश लाकडे फोडतो म्हणजे काय? म्हणजे काय? मंगेश लाकडे फोडतो म्हणजे काय? मंगेश तोडिंग फोडिंग लाकडिंग है ना. मंगेश लाकडे फोडतो म्हणजे मंग्या इथं काय करतोय? लाकडं फोडण्याचं काम करतोय. त्यामुळे त्याला म्हणायचं सकर्मक क्रियापद आहे ना. हा बरोबर आहे की नाही? हा मंगेश लाकडं फोडिंग है ना. मग काम केल्याचा अर्थबोध झाला की नाही? झाला ना. हा आहे की नाही. मंगेश लाकडे फोडतो, काम केल्याचा अर्थबोध आहे. कोणत्या क्रियापदामधून? इथं लाकडे फोडण्याचं काम करतोय की नाही, हा सकर्मक क्रियापद. अगेन नेक्स्ट एक्झाम्पल, गवळी, गवळी धार काढतो. गवळी धार काढतो. बघा गवळी धार काढतो असं एक्झाम्पल आहे. गवळी धार काढतो. मला सांगा धार काढण्याचं काम आहे की नाही याच्यात? गवळी धार काढतो, धार काढण्याचं काम आहे की नाही? मग स आणि कर्म, कर्म म्हणजे काम. ज्या क्रियापदामधून, ज्या वाक्यातून काहीतरी काम केल्याचा अर्थबोध होतो त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणा. बस संपला विषय. बाकी काही डेफिनेशन घ्यायची गरज नाही रे. चला नंतर, बगळा मासा पकडतो. बगळा मासा पकडतो. मला सांगा बगळा इथं मासा पकडण्याचं काम करतोय का नाही करत? बगळा मासा पकडतो है ना. हा आता नंतर, धोंडू, धोंडू गाय बांधतो. बघा धोंडू गाय बांधतो. मग धोंडूला गाय बांधायचं काम आहे की नाही सांगा? गाय बांधणं काम आहे की नाही? धोंडू गाय बांधतो. गाय बांधता बांधता काम आहे की नाही सांगा? धोंडू गाय बांधतो आहे की नाही. हा जिथं जिथं मेहनत लागते की नाही त्याला म्हणायचं काम. जे करायला कंटाळा आला की नाही त्याला म्हणायचं काम. कामाची सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला. एखादी गोष्ट करायला कंटाळा आला तर त्याला काम म्हणायचं. ठीक आहे. सोपी डेफिनेशन. एखादा गोष्ट करायला कंटाळा आला ना त्याला काम म्हणायचं. काही खाण्यासाठी कधी कंटाळा आला का? काही खाण्यासाठी कंटाळा आला कधी तुम्हाला? कधीच नाही आला. मग खाणं काम नाही. बरं खाणं काम नाही, पण बघा लाकडं फोडायचा कंटाळा येते, काम आहे ते. गवळी धार काढतो, धार काढायला कंटाळा येते, काम आहे ते. मासा पकडायला कंटाळा येते, काम आहे ते. धोंडू गाय बांधतो, गाय बांधायला. हा कळालं. मग ह्यांना म्हणतात सकर्मक आहे की नाही. सोप्यातली सोपी व्याख्या. हसणं काम नाही. हसायला कंटाळा येतो कधी? हसायला कधी कंटाळा आला का? हसता कसं बी कसं हसता ना. हसू येत नाही तरी हसते. ते मागचं काही घडलेलं आठवून हसते. रडणं कोणतं काम नाही आहे की नाही. हा मग हे राहतं काम, काम केल्याचा अर्थबोध. हा आहे की नाही. चला, संदीप झाडे लावतो. शेवटचं एक्झाम्पल, संदीप
संदीप झाडे लावतो. मला सांगा या वाक्यामध्ये झाड लावायचं काही काम आहे का? संदीप झाडे लावतो, झाड लावायचं काही काम आहे का या वाक्यामध्ये? नो. संदीप झाड काम नाही, काम नाही झाडे लावण्याचं आहे की नाही काम? संदीप झाडे लावतो, झाड लावायचं काम आहे की नाही? आहे. संदीप झाड लावतो, झाड लावण्याचं काम आहे. झाड लावायला कंटाळा येतो. मग झालं का क्लिअर? क्लिअर झाला का सगळ्यांना? ठीक आहे, झालं का क्लिअर सगळ्यांचं? ओके. याला पाहून काही आठवलं का? ही डायग्राम पाहून काही आठवलं का? नाही आठवलं? टिकटॉक 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 आहे ते टिकटॉक. चला, सकर्मक क्रियापद पूर्ण. सकर्मक क्रियापद परफेक्ट झालं का सगळ्यांचं? चला, हरकत नाही. चला, आता हेडिंग टाका अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद. चला, अकर्मक क्रियापद. चला, डेफिनेशन. ज्या क्रियापदामधून डेफिनेशन, ज्या क्रियापदामधून कुठलाही ज्या क्रियापदामधून कुठलाही काम केल्याचा अर्थबोध होत नाही. ज्या क्रियापदामधून कुठलाही काम केल्याचा अर्थबोध होत नाही. ज्या क्रियापदामधून कुठलाही काम केल्याचा अर्थबोध होत नाही, त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. पुसदचं कोणी आहे का? पुसदचं कोणी आहे का सांगा? ऑप्शन क्रमांक 1 पुसद, ऑप्शन क्रमांक बी अमरावती, ऑप्शन क्रमांक सी नांदेड आणि ऑप्शन क्रमांक डी इतर. जे लोक पुसदचे असेल त्यांनी 1 क्लिक करा. जे लोक अमरावतीचे असेल त्यांनी अमरावती क्लिक करा. जे लोक नांदेडचे असतील नांदेड क्लिक करा. जे लोक इतर ठिकाणचे असतील इतर टाईप करा. चला, आहेत काही जण आहेत पुसदचे पण, नांदेडचे पण बरेच जण आहे, अमरावतीचे पण बरेच जण आहे. चला, काही हरकत नाही. ओके, आता अकर्मक क्रियापद सगळ्यांना कळलं. अकर्मकची डेफिनेशन. ठीक आहे, हा ठीक आहे. चला, आता याचे एक्झाम्पल आपण उद्याला घेऊया. ठीक आहे, आता याचे एक्झाम्पल आपण उद्याला घेऊया. ठीक आहे, आता 1 वाजता क्लास